कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खूप ऐकून घेतलं मी तुमचं, आता नाही ऐकून घेणार। बाकी तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल बोललात तर मी त्याचा राग मानणार नाही, पण आई आणि मुलाच्या मध्ये आलात तर मी ऐकून घेणार नाहीये। काय करशील ग तू? मी आमध्ये पडणार, काय करशील सांग। मला जे दिसतंय ते मी बोलणार। का बोलताय तुम्ही ह्याच्याबद्दल? हां, माझ्या मुलाचं मी काय ते बघून घेईन ना। तुमच्या चंचीबद्दल मी कधी काही बोलले का? खबरदार जर तू माझ्या पोरीविषयी काही भी बोललीस तर। का लगेच राग आला ना तुम्हाला? मग इतका वेळ तुम्ही माझ्याबद्दल आणि अधिपतीबद्दल बोलताय ते मी मुकाट्याने ऐकून घ्यायचं। मावशी, हिला काय झालं? आणि तुम्हाला मला बोलायचा काही एक अधिकार नाही। एक वेळ भुवनेश्वरींचं मी समजून घेतलं असतं, त्यांनी खूप केलं या घरासाठी, पण तुम्ही काय केलंय? भुवनेश्वरींनी तुम्हाला या घरात आणलंय म्हणून तुम्ही आलात, पण तुम्ही माझ्या अधिपतीसाठी काहीही केलं नाहीये हे मला चांगलंच माहित आहे। त्यामुळे तुम्हाला मध्ये बोलायचा काहीही अधिकार नाही। हे थोबड फोडी ना तू असं काय बोललीस तर। तुला काय माहिती का? तू होतीस का इकडं? मी काय केलं या घरासाठी? मी किती खस्ता खाल्ल्यात ते तुला कुठं माहितीये का? तू होतीस इकडं? होतीस काय? मी इथे नसले तरी आल्यापासून तुमचं वागणं बघून मी अंदाज बांधूच शकते। ए चारुलता, तुला माहिती नाही ही तुर्की काय आहे ते? एकदा डोसका सटकला ना तर मी काय करीन का नाही तुला बी कळणार। काय करणार तुम्ही? सांगा ना, काय करणार तुम्ही? दाखवू? बघायचंय तुला? हो, बघायचंय मला तुमची मजल कुठपर्यंत जाते ती। हात उगारतीस? हाव अधिपती, तुम्हाला माहिती नाही काय झालंय ते? काय बी होऊ दे, तू हात कसं काय उगारतीस? अगं बाकी सोड, वयाचं तरी भान ठेव। बहीणच ना व आई साहेबांची, लाज वाटते तुझी मावशी। आई साहेब आत्ता इथं असताना तोंड शेकलं असतं तुझं। मी भान ठेवतोय तुझ्या वयाचं, माफी माग चल। नाही अधिपती, मी आईची माफी नाही मागणार। अहो तुम्हाला काय बी माहिती नाही या बाईनं काय केलंय ते। हिला हीच भाषा कळती, लई बघितलं आता हिचं। अहो अधिपती, तुम्हाला दिसत नाही का? अहो हिला हेच करायचंय, हिला भांडणं लावायचेत आपल्यात। आम्ही कसे वाईट हेच हिला सिद्ध करायचंय, म्हणून ही दर येळेला भांडणं उकरून काढत्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।